जय शिवराय शेतकरी मित्रांनो, मी चंदन गोमासे पाटील कृषी पदवीधर आपलं स्वागत करतो. प्रयोगशील शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गुलाबी बोंडअळी बद्दल संपूर्ण जीवनचक्र. गुलाबी बोंडअळी ही कपाशी पिकातील मुख्य कीड असून त्यामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी भरपूर नुकसान होत आहे. जर आपल्याला योग्य जीवनचक्र माहीत असेल तर आपण कमी खर्चात योग्य प्रकारे यावर नियोजन करू शकतो. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. गुलाबी बोंडअळी आणि त्यातून निघून ताबडतोब कड्या, फुले व बोंडांना छोटे छिद्र करून आत शिरते. सुरुवातीला अळ्या, पाते, कड्या, फुलांवर उपजीविका करते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेली दिसतात. अशा कड्यांना डोमकड्या असे म्हणतात. बोंडांमध्ये एकदा अळी शिरली की तिची विष्ठा व बोंडाचे बारीक कण याच्या सहाय्याने ही छिद्र बंद करते. त्यामुळे बोंडांवर या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. अळी रुई कातरून नुकसान करते. अळी बोंडातील बिया खाते. सुरुवातीला कपाशीमध्ये अशा प्रकारे पतंग दिसून येतात. अशा पतंग दिसून आल्यास ताबडतोब हेक्टरी 4 ते 5 कामगंध सापळे म्हणजेच फेरोमेन ट्रॅप लावून घ्यायचे आहे. त्यामुळे यामध्ये पतंग अटकून नुकसान कमी होईल. अशा प्रकारे कामगंध सापळे लावून घ्यायचे आहे. सुरुवातीला डोमकड्या दिसून आल्यास ताबडतोब नष्ट करून 5 ते 10% नुकसान पातळी ओलांडल्यास 5% लिंबोळी अर्क किंवा प्रोफेनोफास घटक असलेले कीटकनाशक वापरायचे आहे. अशा प्रकारे बोंडअळीवर आपण योग्य प्रकारे नियंत्रण करायचे आहे. तसेच पिकाचे फेरपालट असेल, उन्हाळी खोल नांगरट असेल, अशा प्रकारे आपण गुलाबी बोंडअळीवर योग्य प्रकारे नियोजन करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी